मोठे चतुर आणि हुशार आहेत की त्यांनी ती चर्चा निलया वळवण्याचा प्रयत्न केला। काल श्री नवाब मलिकजी जे सत्ताधारी बाकावर बसले होते, त्यानंतर ज्या पद्धतीने एकूण गुंजाव झालेला आहे आणि सन्माननीय अजितदादाही म्हणाले की अजून त्यांची भूमिका ठरल्यानंतर आम्ही बोलू। आज श्री मलिक हेही असं म्हणाले की मी तटस्थ आहे, पण नवाब मलिकजी माझं जितकं वय नाही तितका त्यांचा संसदीय राजकारणाचा अनुभव आहे, त्यामुळे इतकी अनुभवी व्यक्ती सहजपणे जाऊन सत्ताधारी बाकावर बसली हे पचन होण्यासारखे नाही। ते ज्या अर्थी सत्ताधारी बाकावर बसले त्या अर्थी ते पूर्ण विचाराअंती बसले होते। त्यांच्याच ऑफिसमधल्या किंवा इतर अशा काही खाजगी लोकांकडून हे बोलणं चालू आहे। काल मी काही माध्यमांवर चर्चा ऐकली, आपल्याच माध्यमातून ती चर्चा ऐकली की सन्माननीय अजितदादा आणि श्री मलिक साहेब यांच्या आधी 2-3 भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी रीतसरपणे दादांना पाठिंबा आपला जाहीरही केला। हे अजून एक विशेष महत्त्वाचे की श्री मलिक साहेब यांचा जो जामीन मंजूर झालाय तब्येतीच्या कारणावरून, खरं तर त्यांची प्रकृती आधीही बिघडलेली होती, पण जोपर्यंत अजितदादा सत्तेमध्ये समाविष्ट नव्हते तोपर्यंत मलिक साहेबांचा जामीन मंजूर झालेला नव्हता। जेव्हा ते सत्तेमध्ये सामील झाले त्यानंतर मलिक साहेबांचा जामीन मंजूर झाला, हे विशेष उल्लेखनीय आहे। या सगळ्यांवर आधी फडणवीस साहेबांनी समर्थनाचा पवित्रा घेतला होता। म्हणजे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सभागृहात असं म्हणाले की तुम्ही मलिकांचा राजीनामा का घेतला नाही, आम्हाला तुम्ही बोलताय। खरं तर देवेंद्र साहेबांची कालच विकेट पूर्ण निघालेली आहे आणि त्यांचं राजकारण हे किती अपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्स या सदरात उडणारं आहे हे काल माध्यमांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे। कारण मलिकांचा राजीनामा तुम्ही का घेतला नाही असं म्हणणारे फडणवीस साहेब कदाचित त्यांना विसर पडलेला आहे का की संजय राठोड यांचा पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचा आणि ललित पाटील प्रकरणात तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली। आणि हो, अनिक्षा जयसिंघानी प्रकरणामध्ये मागच्याच अधिवेशनामध्ये सन्माननीय अजितदादा विरोधी बाकावर बसलेले होते। विरोधी बाकावर बसून अजितदादांनी आपल्याला एक प्रश्न विचारला आणि आपण त्या प्रश्नाचे एक उत्तर दिलं आणि सभागृहात निशब्द शांतता पसरली। त्याच्यावर पुढे काहीच चर्चा झाली नाही एका अवक्षराने। त्यानंतर काही दिवसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांना अर्थात अनिल जयसिंघानीला अटक सुद्धा झाली, पण त्याचं पुढे काय? अमृता फडणवीसांना अनिल जयसिंघानी का ब्लॅकमेल करत होते? अमृता फडणवीसांचा आणि जयसिंघानीच्या मुलीचा परिचय कसा काय झाला? आम्ही जी माहिती काढतो त्या माहितीनुसार अनिक्षा जयसिंघानी कुठलीही फॅशन डिझायनर वगैरे अजिबात नाही। एक 18-19 वर्षाची पोरगी एवढ्या मोठ्या अमृता फडणवीस इतक्या नवशिक्या पोरीला फॅशन डिझायनर म्हणून का ठेवतील? हे सगळे प्रश्न शंकास्पद वाटत नाहीत का? कारण हे प्रश्न मी आपल्याला विचारले पाहिजे, कारण परमवीर सिंगच्या ऐक्यू माहितीवरून जर आपण देशमुखांना आत टाकू शकत असाल तर आम्ही जेव्हा ठाशीव ऐक्यू नाही आम्ही जेव्हा ठाशीव पुरावे देतोय त्यावेळेला गृहमंत्री म्हणून आपण काय भूमिका घेतलेली आहे ही सभागृहात सांगणं अपेक्षित आहे। मी सभागृहाचा सदस्य नाही, पण आपल्यापर्यंत माझं म्हणणं पोहोचलं पाहिजे म्हणून मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या द्वारे हे प्रश्न उपस्थित करत आहे। आदित्य ठाकरेंवरती देखील एसआयटी चौकशी झाली नाही, उलट माझं असं म्हणणं आहे ते काय होईल ते त्याच्यासाठी आम्ही तयारच असू, पण अशा चर्चा वळवण्यापेक्षा अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात एखादी एसआयटी चौकशी लावणार का अमृता फडणवीसांची, आणि अशी चौकशी लागताना ती चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून आपण गृहमंत्री पदावरून बाजूला झाले पाहिजे असे म्हणत फडणवीस स्वतःच्या पदाचा राजीनामा देणार का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। ताई किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केला उद्धव ठाकरेंवर की जी गरिबाची खिचडीचा जो घास होता तो उद्धव ठाकरेंनी उजव्या आणि डाव्या हाताला वाटलाय। व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी आधी भावना गवळी, प्रताप सरनाई, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अजितदादा पवार या सगळ्यांवर झालेल्या आरोपांचं नेमकं काय केलंय? त्यांचं लोणचं घातलंय, मुरंबा घातलाय, बुक बाइंडिंगला दिलंय की रद्दीमध्ये विक्री काढलंय, याची उत्तरं द्यावी, मग आम्ही त्यांना बोलू।
बाकी त्यांनी तुर्तास तरी त्यांच्या व्हिडिओ मेकिंग मधला आनंद घ्यावा. ललित पाटीलच्या प्रकरणात देवकाते डॉक्टरला अटक झाल्यानंतर सुद्धा संजीव ठाकूर जे आहेत ते अजूनही त्यांच्यावर कुठली कारवाई जी आहे ती झाली नाहीये. देवकाते यांना 2 ते 3 दिवस झाली अटक करून, तरी पुणे पोलीस कुठेतरी अपयशी ठरतायत का? मला वाटतं TV9, न्यूज 18, लोकमत आणि एबीपी अशा काहीतरी 3-4 माध्यमांच्या इंटरव्ह्यू मधनं मी जे ऐकलेलं होतं त्यामध्ये देवकाते मला बळीचा बकरा बनवला जात आहे असं म्हणतो. देवकाते असतील किंवा म्हणसाळे असतील किंवा काल परवा डिसमिस झाली मोहिनी डोंगरे, सुरेश जाधव, नाथा काळे हे अनेक कर्मचारी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या सस्पेंड किंवा डिसमिस ऑर्डर करून हा प्रश्न सुटत नाही. देवकाते आणि म्हणसाळे यांनी ज्यांचं ऐकून केलं, देवकाते आणि म्हणसाळे हे ससूनशी संबंधित येत नाही, ते जेल प्रशासनाशी संबंधित येतात. त्यामुळे जेल प्रशासनामधले जे वरिष्ठ आहेत, कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक, आता यांच्याकडे तपास वळला पाहिजे, यांच्या दिशेने तपास वळला पाहिजे. संजय ठाकूर, मी पुन्हा सांगते की संजीव श्याम ठाकूर ही ललित पाटील तपासातली शेवटची कडी अजिबात नाही. सरकार जर संजीव ठाकूर यांना अटक करून तपास थांबवण्याचा विचार करत असेल तर तसेही होणार नाही, किंबहुना आम्ही होऊ देणार नाही. कारण ललित पाटील प्रकरणामध्ये अगदी ड्रग्ज MD फॅक्टरीच्या प्रोडक्शन कुठून होत होत्या. कारण संजीव ठाकूरचं प्रकरण कुठे येत आहे, जिथे ललित पाटलांना ऍडमिट झाली तिथून सुरू होते. पण त्याच्या आधी मुळात ड्रग्जचं प्रोडक्शन कसं होत होतं, प्रोडक्शन करण्यासाठीच्या यंत्रणा कुणी कुणी मदत केली, त्याच्यासाठी असणारा डिस्ट्रीब्युटर, एजंट एजन्सी, पेडलर, अनेक मोठी जी चेन आहे त्या चेन मधले जर सगळे लोक बाहेर काढायचे असतील तर संजीव ठाकूरची नार्को टेस्ट करून पुढची चौकशी अजून होणं गरजेचं आहे. आणि ते होणार नसेल तर प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आंदोलनाचा तर पवित्र आधीपासून आहे, पण सूक्ष्म अंधारेला व्यक्तिगतरित्या पुन्हा उपोषणाला बसावं लागेल. ताई, काल तू करायचं आम्ही देवाभाऊ, याचा अर्थ असा काढायचा का की दादा थोडा धीर धरा, आपण त्यांना तसेच तिकडे बाजूला ठेवूया, नंतर त्यांना यथावकाश क्लीन चिट देऊया, क्लीन चिट देऊन मग आपण त्यांना बॅक एंड एंट्री देऊया, असा याचा अर्थ आहे का? याचा नेमका काय अर्थ आहे तो फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगायला हवा. त्याहीपेक्षा सत्तेपेक्षा देश मोठा असं जेव्हा तुम्हाला वाटतंय तेव्हा प्रदीप कुरुलकरांच्या बद्दल ऍक्शन घेताना सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला आठवले नाही का? क्लीन चिट दिल्यानंतर फक्त जामिनावर बाहेर आहेत, केस पूर्ण क्लोज झाली नाही म्हणून मलिकांना सोबत घ्यायचे नसेल तर मग भावना गवळींची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? यशवंत जाधव, यामिनी जाधवांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? प्रताप सरनाईकांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? अर्जुन खोतकरांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? महत्वाचे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? मग तरीही ते महत्वाच्या पदावर तुमच्या सोबत कसे काय बरे आहेत? फडणवीस साहेब, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही यथावकाश द्यावी, पण तुमच्या सोबतच अजून एक, आणि या सगळ्यांच्या संदर्भाने पत्र कुणाला लिहायचं तेही सांगा. अजून एक महत्वाचं, दिवसभर ज्या भक्तांची भंबेरी उडाली होती, भाजपच्या ज्या भक्तांना कळत नव्हतं की आता मलिकांच्या येण्याचे समर्थन कसे करावे, त्या भक्तांना तुमच्या पत्राने थोडासा आधार मिळालेला दिसतोय. आणि त्या भक्तांमध्ये तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधला तो कंपोज ठाकूर तो काहीतरी सांगत होता, त्यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. देवा भाऊ, तुमच्या बार्किंग ब्रिगेडला एकदा सांगा, पहला पत्थर वो उठाए जिसने पाप ना किया और जो पापी ना हो. बँक घोटाळ्याचे आरोप ज्या कंपोजवर आहेत आणि ज्या कंपोजला क्लीन चिट देण्यात आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने ऑलरेडी फेटाळलेला आहे, असा आरोपी माणूस तुम्ही बोलण्यासाठी पुढे करता, तुमचा विवेकवाद कुठे गेलेला आहे? त्यातही महत्वाचे हे सगळं जे काही गौड बंगाल आहे, जे आम्हाला दिसतं की तुम्ही हे कालच का काढलं, काल ठरवून तुम्ही मलिक अल्पसंख्याक आहेत, नवाब मलिक अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यासाठी वेगळा न्याय दिलाय का? कारण बाकीच्या लोकांना तुम्ही सामावून घेतलेलं आहे. नवाब मलिकांच्याच बाबतीत तुम्ही असं का केलं, पण या निमित्ताने तुम्ही उघडे पडलात तेही खरंच आहे. पण यातही महत्वाचं की फडणवीस साहेब, तुमच्या कालच्या गदारोळाने तुम्ही पुढचे 3 दिवस अधिवेशनाचे एका वेगळ्या चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहात.
करोडो रुपयाचा चुराडा अधिवेशनावर होतो, तो लोकोपयोगी प्रश्न मांडण्यासाठी. आणि लोकोपयोगी प्रश्नांमध्ये आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न काय आहेत, तर मराठा ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय ते आरक्षणासंबंधाने रिझोल्युशन इथं पास करावं, ते रिझोल्युशन पार्लमेंटला पाठवावं आणि पार्लमेंटने त्या संबंधाने विशेष अधिवेशन बोलवावं. मी अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसानग्रस्त शेतकरी यावरही चर्चा घडवून आणाल असे अपेक्षित होते. महाराष्ट्राची तरुणाई ज्या ड्रगच्या विळख्यामध्ये अडकत चाललेली आहे, त्या ड्रगशी संबंधित असणाऱ्या विषयावर तुम्ही स्वतः म्हणाला होता की मोठं नेक्सस बाहेर येईल. हे नेक्सस कधी बाहेर येणार आहे, त्याचं नेमकं काय होणार आहे? डे 1 ला ज्या ज्या लोकांच्या संबंधाने मी स्वतः शंका व्यक्त केली होती, त्यातल्या कित्येकांच्या आता कारवाई आणि अटक चक्र चालू आहे. डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांची आता अटक झालेली आहे. परंतु नेक्सस कुठे आहे? कारण जी आहे ती सगळी कळसूत्री बाहुले आहे, यातला एकही प्रमुख नाहीये. कदाचित तुम्ही संजीव ठाकूरला अटक करून प्रकरण संपवायला बघाल, पण मला संजीव ठाकूर ही शेवटची कडी वाटत